उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेणार. दुपारनंतर उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाणार. आगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट घेणार. वचननामा आणि त्याचबरोबर प्रचारासंदर्भात भेटीमध्ये चर्चेची शक्यता. ठाकरे बंधूंच्या 5 जानेवारीपासून संयुक्त सभा. 4 जानेवारीला वचननामा प्रसिद्ध झाल्यानंतर सभांचा धडाका. मुंबईमध्ये 3 तर कल्याण, डोंबिवली, ठाणे, मीरा भाईंदरमध्ये 1 सभा. भाजपला मुंबईतून मराठी माणसाला पूर्णपणे संपवायचंय. मराठी महापौर होऊ नये यासाठी भाजपकडून प्रयत्न. संजय राऊतांची घणाघाती टीका. बंडखोरांना शांत करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री मैदानात. प्रमुख शहरातील बंडखोरांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संपर्क. बंडखोरांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द. नागपुरात तिकीट वाटपाचा वाद. थेट घरात पतीची बंडखोरी, त्यामुळे नाराज माजी महापौर गेल्या माहेरी. बंडखोर पतीविरोधात प्रचाराचा निर्णय. रामदास आठवलेंची नाराजी अखेर दूर. महायुतीची मुंबईमध्ये रिपाईला 12 जागा सोडण्याची तयारी. रिपाई उर्वरित 27 उमेदवारांचे अर्ज मागे घेणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिष्टाईला यश. पुणे पिंपरी चिंचवड मनपासाठी नवं समीकरण. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता. अजित पवार एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करणार. झेडपी निवडणुका 2 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत. मनपानंतर आधी 50% आरक्षण मर्यादेमधील झेडपीच्या निवडणुका होणार. भाईंदर रेल्वे स्टेशनवर मराठी तरुणावर मुजोरी. स्टेशन मास्तरनं तरुणाला 2 तास थांबवून ठेवलं. मराठीमध्ये सूचना नसल्याबद्दल जाब विचारल्यामुळे डांबून ठेवलं. देशामध्ये फ्रान्सच्या धर्तीवर निवडणुका व्हाव्यात. आनंदराज आंबेडकर यांची मागणी. गुंडांना तिकीट, पैसे वाटपामुळे लोकशाही अडचणीत आल्याचं मत. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनानं. राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. झी 24 तासवर घर बसल्या घ्या देवदर्शन.